नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी आपण फक्त एवढं एकच आयताकृती पीस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मध्यभागी मी फॉर्म शीट ठेवलं आहे आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतला आहे. तुमच्याकडे जर फॉर्म शीट नसेल तर तुम्ही राईस बॅग किंवा कापडी शॉपिंग बॅग आहे ना, ती वापरली तरी पण चालेल. आता याची रुंदी आहे 8.5 इंच आणि लांबी आहे बघा 12 इंच. आता क्विल्टिंग करून थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता आपण यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेऊ. आणि क्विल्टिंग करताना मी इथे शक्यतो 5 नंबरची शिलाई देत असते आणि तिरप्या टिपा मी इथे क्विल्ट करत असते, कारण की मला हीच पद्धत सोपी वाटते. त्यामुळे तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारल्या तरी पण चालेल. ठीक आहे, या पद्धतीने व्यवस्थित कपडा असा हाताने सरकवायचा, प्रेस करायचा आणि मग ही क्विल्ट आहे ती कंप्लीट करून घ्यायची. आता आपण तिरप्या टिपा मारल्या चारही बाजूने, परत आता आपल्याला ही अशा पद्धतीने स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि जे मेन फॅब्रिकपेक्षा एक्स्ट्राचा फॉर्म आणि अस्तरचा कपडा आहे ना, तो आपल्याला या स्टेजला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता परत तुम्ही याचं मेजरमेंट चेक करून बघू शकता. तर माझं जेवढं घेतलं होतं तेवढंच आहे बघा. लांबी 12 इंच आणि रुंदी 8.5 इंच. ठीक आहे, आता 8.5 इंचाची आपल्याला इथे एक झीप लागणार आहे. तर त्यासाठी त्या अगोदर परत आपल्याला 8.5 बाय 12 इंचचा अजून एक अस्तरचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा. म्हणजे जेवढा मेन फॅब्रिक आहे ना क्विल्टेड पीस, सेम तेवढाच मी इथे एक अस्तरचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर 3 इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे बघा लांबीच्या साईडने आणि इथे एक लाईन ड्रॉ करू. इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, अस्तरच्याच कापडाला मी झीप लावत आहे, क्विल्टेड पीसला नाही लावत. आता झीपची राईट साईड आहे ती अस्तरच्या बाजूने ठेवून घेतली आणि या पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेत आहोत. आणि यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया आणि हा 3 इंच कट केलेला पार्ट झीपच्या वरच्या साईडने स्टिच करून घेऊ आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. ठीक आहे, आता त्यानंतर अस्तरच्या साईडने आपल्याला हा जो झीप लावलेला पार्ट आहे ना, तोच जोडायचा आहे. ठीक आहे, तर चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इकडनं स्टिच करताना ना झीपमध्ये अगोदर आपल्याला रनर वाहून घ्यायचं आहे आणि मग हा भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर झीप मी इथे 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. रनर वाहून घेतलं. आता त्यानंतर राहिलेली जी स्टिचिंग होती ती पण आपण कंप्लीट करून घेऊ आणि एक्स्ट्राचा जो अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने. तर एका साईडने आपली अस्तरच्या बाजूने झीप आहे ती अटॅच झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने पण एक झीप आहे ती लावून घ्यायची. लक्षात ठेवा, जिकडनं 3 इंचवरती आहे त्या साईडने न लावता त्याच्या खालच्या साईडने मी दुसरी झीप आहे ती क्विल्टेड पीसलाच स्टिच करून घेत आहे. आणि ही पण झीप आपल्याला 8.5 इंचचीच लागणार आहे, पण मी रनर वावायचं बाकी म्हणून थोडीशी वाढव घेतली. आता झीपच्या दुसऱ्या साईडने आपल्याला आहे ना एका कापडाने त्याची पायपिंग करून घ्यायची आहे बघा. तर जो मेन क्विल्टेड पीस होता ना तोच घेणार आहे मी, पण त्या अगोदर याच्यामध्ये रनर वाहून घेते. ठीक आहे, रनर वाहून घेतलं. आता एक्स्ट्राची झीप पण कट केली आणि झीपच्या वरच्या साईडने आपल्याला आता हा जो मेन फॅब्रिक होता ना आपला कॉटनचा, तोच इथे आपल्याला 8.5 इंच लांबी आणि रुंदी तुम्ही 2 इंच घेतली तरी पण चालेल आणि तो झीपचा दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्यावरती अगोदर दाबटीप देऊन घ्यायची आणि मग आतल्या साईडने डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची. तर रुंदी जास्त वाटत होती त्यामुळे मी थोडीशी कट केली आणि बघा झिपच्या दुसऱ्या बाजूने आपण अशा पद्धतीने ती कापडाने पायपिंग करून घेतली. ठीक आहे, आणि फिनिशिंगसाठी डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला हा बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. जी आपण 3 इंच खाली अस्तरला झीप लावली ना, तर झीपच्या बरोबर खालीच आपल्याला ही फोल्डिंग करायची. तर जिथं फोल्ड केलं आहे तिथे एक मार्क केलं आणि तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं हे झिपर पॉकेट आहे ते सेपरेट होईल, आतलं आणि बाहेरचं दोन्ही पण. ठीक आहे, आणि मग आपल्याला परत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि दोनही कडा स्टिच करून घ्यायच्या आणि मग वरचा फ्लॅपवाला पार्ट आपला येणार आहे. तर अगोदर दोन्ही कडा मी स्टिच करून घेत आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला ह्या तीनही बाजूने पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर वापरू शकता. ठीक आहे, तर मी इथे कॉटनचा कपडा घेत आहे. तर इथे येलो कलरचा कॉटनचा कपडा मी घेत आहे आणि याची रुंदी 2 इंच घ्यायची आहे आपल्याला. आणि बघा तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला वरतून नाही फोल्ड केला तरी चालेल, पण ह्या साईडने आपल्याला थोडासा अर्धा इंच तरी फोल्ड करायचा, म्हणजे तो ह्या साईडला टर्न करताना फिनिशिंगमध्ये पायपिंग स्टिच होईल. ठीक आहे, आता मी तुम्हाला एका साईडची पायपिंग करून दाखवली, याच पद्धतीने राहिलेल्या पण करून घेते 2 बाजूची. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो राहिलेल्या 2 बाजूनी पण मी जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने आपले हे पाऊच आहे ते रेडी झालेलं आहे बघा. बॅक साईडने पण या पद्धतीने ही पायपिंग दिसत आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर ह्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे अगोदर.
तर अशा प्रकारे रुंदीच्या साईडने मी हा कपडा फोल्ड केला आणि यावरती सेंटरचं एक मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि जे अस्तरच्या कापडाला आपण 3 इंच झिप स्टिच केली तिने खाली तो ओपन करायची, झिप ओपन करून आणि मग हे जे टच बटन लावून घ्यायचं आहे. तर फक्त अस्तरलाच न लावता मी परत इथे अशा पद्धतीने हा कपडा घेतलेला आहे कट करून, म्हणजे थोडंसं जाड व्हावं, मजबूत व्हावं त्यासाठी. आणि हे मॅग्नेटवालं टच बटन आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. नुसत्या अस्तरलाच लावायचं आहे ते, त्यामुळं थोडं मजबूत होण्यासाठी पण मी इथे 2 मेन फॅब्रिकचे कापड घेतलेले आहेत घडी करून. बघा हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. अगदी डिटेल आणि एकदम हळू दाखवत आहे. या पद्धतीने थोडंसं कपडा तुम्ही कट करून घेतला तरी पण चालतोय. ठीक आहे. आता त्यानंतर हे पातळ होतं ना, वरून न दिसावं म्हणून मी फक्त अस्तरच्याच बाजूला लावत आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वरच्या साईडने त्याचा जो टच बटनचा मागचा भाग आहे ना तो वरतून दिसू नये म्हणून आपण हे फक्त अस्तरलाच लावून घेत आहोत. आणि ते पातळ आहे म्हणून इथे जाड होण्यासाठी आपण एक कपडा आहे तो लावून घेत आहोत. थोडंसं कैचीने कट केला हा कपडा. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने लावून घेतला. आता याच्यासोबत एक प्लेट येते ती आपल्याला ठेवायची आणि दोन्हीकडे दाबून द्यायचे. सिंपल अशा पद्धतीने आपण हे टच बटन लावून घेतलेला आहे बघा. आता हा जो कपडा आहे ना तो थोडासा जास्त आहे बघा सगळ्याच बाजूंनी, मग मी तो कडेकडेने ना असा कट करून घेत आहे. ठीक आहे. आणि एकदम मजबूतीसोबत आणि एकदम फिनिशिंगसोबत आपलं टच बटन आहे ते लागले गेलेलं आहे ह्या साईडने, आणि वरच्या साईडने पण ते दिसत नाही. आता दुसऱ्या साईडने लावताना बघा इथून आपल्याला हा कपडा आहे तो फोल्ड करायचा आणि बरोबर सेंटरला इथे मार्क करून घ्यायचा आहे बघा. तर बघा इथपर्यंत आपला हा दुसरा पॉईंट आहे तो येत आहे टच बटनचा. परत एकदा मी चेक करत आहे कन्फर्म. ठीक आहे. या पद्धतीने आता ही खालची झिप ओपन करायची आणि टच बटनचा दुसरा भाग आहे तो आपल्याला या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे क्विल्टेड पीस होता त्यामुळे थोडंसं जाड कपडा आहे ऑलरेडीच, त्याच्यामुळे हे टच बटन अगदी मजबूतीसोबतच लागल्या जातं. तर थोडंसं कैचीने कट केलं. आता त्यानंतर बघा ही जी प्लेट आहे त्याच्यासोबतच आलेली टच बटनसोबत ती लावून घ्यायची आहे. बघा टच बटन आपलं लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे टच बटन पण लावून घेतलेलं आहे. आणि आतल्या साईडने बघा हे या पद्धतीने दिसत आहे. आणि हे पण टच बटन कसं लावायचं ते पण मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. कापड आपण त्याला आतमधून अटॅच केले, कारण की नुसतं ह्या अस्तरवरती लावलं असतं तर ते म्हणजे जास्त मजबूतीसोबत नसतं लागलं, त्यामुळं आपण कापडाने ते वरच्या साईडने लावून घेतलं. आता तुम्हाला याच्यामध्ये मी मोबाईल पण ठेवून दाखवते. तर यामध्ये मैत्रिणींनो तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो आरामात ठेवू शकता बघा. वरच्या पॉकेटमध्ये पण ठेवू शकता, हे जे वरती आपण झिपर पॉकेट दिलेलं आहे त्यामध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल थोडंसं अवघड वाटतंय किंवा म्हणजे कम्फर्टेबल नाही बसत मोबाईल, तर तुम्ही इथे जे आपण 8 ते 8.5 इंच लांबी घेतली ना तिथे तुम्ही 9 इंच रुंदी घ्या. सॉरी लांबी चालू, आणि लांबी जेवढी आपण 12 इंच घेतलेली होती तेवढीच ठेवली तरी पण चालेल. पण तरी पण इथे पण ह्या पण पाऊचमध्ये आपला जो मोबाईल आहे तो आरामात जात आहे बघा. म्हणजे असं काही नाही की मोबाईल बसत नाही असं. आणि इथे पण आपलं एक विदाऊट झिपवाला पॉकेट आहे. आणि त्यानंतर हे टच बटन तुम्ही अशा पद्धतीने बंद करून घेऊ शकता. तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी बनवू शकता, बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता. त्याचं शिवून तयार माप पण सांगते किती रेडी राहिले. तर बघा आपण 8.5 इंच घेतलेलं होतं हिची रुंदी, तर तेवढीच आहे. आणि उंची आहे याची 4.5 इंच. तर अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं एक अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात बनवून तयार होणारं पाऊच आहे ते मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.